मंडळी, गाणं पोपट सुमारिया चौघुल्या चक्क चक्क जाणार आहे एका बक्षीस समारंभामध्ये. चला तर सज्ज व्हा टाळ्यांसोबत हास्याचा गडगडाट अनुभवण्यासाठी. ऐक ए शेवंते ए शेवंते ए लते कार्यक्रम काय आहे पण मला सांगितलंच नाहीये. कार्यक्रम काय आहे? तिसरं कुठं बक्षीस ते ऐक ना जरा ऐक ना जरा माझं. कार्यक्रम काय आहे? मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलंयस ना, मग कार्यक्रम काय आहे हे मला कळायला नको का? सांगते. आणि प्रमुख पाहुण्याला असा भोरट्यासारखा आधीच नाही बसवत, नंतर बोलवतात. आता येत आहेत प्रमुख पाहुणे, गाणं मग मी असं येणार असं असतं ना, ते आधीच बसून ठेवलंयस. कार्यक्रम काय हे मला कळलं पाहिजे. दरवेळेला असंच होतं. मागच्या वेळेला सुद्धा त्याग एक जीवन असा एक सोशल इव्हेंट आहे असं सांगून एकाने शौचालयाच्या उद्घाटनाला नेलं. शौचालयातून काय त्याग करतो आपण हे मला कळायला पाहिजे. काय आहे कार्यक्रम, काय आहे हे मला कळायला. प्रमुख पाहुणा आहे, कार्यक्रम काय आहे? प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलंय की नाही तुम्हाला? हो प्रमुख पाहुणा. हा तुम्हाला पैसे देणार आहे की नाही? हो पण दिलेत कुठे अजून? देणार, समजा देणार, पण जरा गप गुमान तिथं खुर्चीवर बसा. तू नीट बोल. आणि माझी मी प्रमुख पाहुणा आहे इथे घरच्या सारखं वागू. मला माहिती आहे. सुरू करा लवकर कार्यक्रम. नगरसेवक आले का? लगो लग सुरू करते. हत्यासनी थांबून ठेवते. लते सुरू कर कार्यक्रम. चल मला जमल ना, मला अगं जमल. हे बघ आतापर्यंत तू बघत आलेस ना कार्यक्रम आपला. या वर्षी पहिली आहे मला माहित आहे तुझी, पण करशील. लिहून दिलंय ना ते दीर्घ श्वास घेतलास ना. बस सुरू. हा चल. नमस्कार 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 मंडळी. वा. पडदा उघडलाय. नमस्कार, मी लता गावारे. माझा तुम्हा सगळ्यांना हे नमस्कार मनापासून राम राम. होणार व्यवस्थित होणार. मी गृहसेवक गुणगौरव संध्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. कसं असतं मंडळी, दरवर्षी आम्ही नाही का घरकाम करणारे पुरुष बायका असे एकत्र जमतो आणि आमच्यामध्ये जे टॅलेंटेड लोक आहेत त्यांचा आम्ही गुणगौरव करतो. म्हणजे त्यांना असं सत्कार पुरस्कार देत असतो. अच्छा हा आहे कार्यक्रम. हे आधी सांगायला. तर त्याच्यावर मला नाही का 2 ओळी सुचल्यात, मी बोलून दाखवते. बोल बोल. जशी भिंतीवर रस्त्यात जळमाट, जशी भिंतीवर असतात जळमाट, जसं घरात असतो कचरा, आज आहे गुणगौर संध्या, कारण तारीख आहे 17. कोणाची कविता आहे ही? माझे डुकरावरून धिंड काढली पाहिजे कवितेची. नाही छान आहे, अप्रतिम ही कविता. अशा कार्यक्रमाला मला बोलवलंय. हरकत नाही. तर मंडळी, आपण आज नाही का खूप भाग्यवान आहोत, कारण आपल्याला लाभले आहेत मोठे पाहुणे लाभलेले आहेत. तर त्या मोठ्या पाहुण्यांची सत्कार आणि हे द्यायला सगळं मी जबाबदारी देते आहे शेवंताकडे. शेवंता तू ये. चांगलं केलं ये पोरी, चांगलं केलं. मस्त. हा नमस्कार मंडळी, नमस्कार. हे आहे सगळे नमस्कार कर. तर मी शेवंता. कसं आहे मंडळी, आज आपल्याला हित म्हणजे बघा लय मोठे पाहुणे लाभलेले आहेत. त्यांचं आज मी हित स्वागत करणार आहे. त्यांचं नाव आहे पंडित गणलेला पोपट. गाणं पोपट. तर यांचं मी तुम्ही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मी पण स्वागत करते. स्वागत. हे काय आहे? पुष्पगुच्छ. माझ्याच घरचा आहे हा. माहिती. पगार देता वेळेवर. माझ्याच घरचा कशाला देते? स्वीकारा. हा पुष्पगुच्छ नाही, पू एवढंच आहे फक्त. बस. तर पंडितजींचं स्वागत झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत पंडितजींसाठी. तर मंडळी, पंडितजींबद्दल मी काय सांगणार वेगळं. आज आपल्याला हे मोठे पाहुणे लाभलेले आहेत. त्यांना मी चांगलाच जवळून ओळखते आणि लयच चांगला ओळखते. लय भोळसा माणूस आहे हो. मी काय यांची वेगळी ओळख करून देणार.
म्हणजे तुम्हाला काय सांगू, कोणी बी येतं आणि टपली मारून जाते अशी कथा या माणसाची. कसं असतंय मंडळी, जसा काळ्या परकरचा रंग सफेद लेंग्याला लागतो, बरं का, जसा काळ्या परकरचा रंग सफेद लेंग्याला लागतो, तसा या माणसाच्या कलेचा रंग आपल्या या कार्यक्रमाला लागणार आहे. उत्तम गलिच्छ, उत्तम गलिच्छ उपमा आहे. वा वा. सुंदर. कुपीत ठेवतो आपण जसं अत्तर, बरं का मंडळी. काय लिहिलं हित कागदाव, कुपीत ठेवतो जसं आपण अत्तर, तसं ह्या माणसाला मानधन मिळाले फक्त रोख ₹70. काय सांगू या माणसाचं, म्हणजे एवढ्या मोठ्या दिलाचा माणूस आहे, प्रवास भत्ता नाही काय नाही, फक्त ₹70 बोलीवर हित आणून बसवलं. नको सांगूस हे, नको सांगू. अजिबात माणसाला माज नाही, इतका चांगला माणूस आहे. तर मी हे जे आपले पंडित आहेत यांचं मी जोरदार टाळ्यांनी तर स्वागत करते. आणि ह्या कार्यक्रमाची जी पुढची सूत्र आहे ती मी लताकडे सुपूर्त करते. लता ये पटकन ये पुढे. इज्जत काढली ना. पुढे सगळं काय आहे ते. हा हा. इज्जत काढायची गरजच नव्हती. तर मी आता आपले प्रमुख पाहुणे आहेत का, ते गाणं फोगाट पोगाट नाही, पोपट. पोपट गाणं, हे सॉरी, गाणं पोपट सुमारिया चौगुल्या यांना विनंती करते की आमच्या सगळ्यांच्या लाडक्या श्रीमती आशाताई छानगुर्डे यांच्याबद्दल 2 शब्द बोलावे. मनोगत व्यक्त करायचं. या मनोगत व्यक्त करा. या इथं इकडे इथं येऊन बघा. या बोला. त्यांच्या टाळ्या झाल्या पाहिजे एकदा जोरदार. काय बोलायचं, काय पण काय बोलायचं आहे, काय बोलायचं आहे? कोण आहेत ते? माहित नाही मला. आशाताई कोण आहेत ते? आशाताई झांगुर्डे कोण आहेत? मला नाही माहिती. मला नाही माहिती. मी काय बोलू मग? मला स्क्रिप्ट मध्ये लिहून दिलं होतं ते मी बोलले. मला नाही, कोण आहेत ग अरे आशाताई झांगुर्डे कोण आहेत? मला बी नाही माहिती. अरे मग मी काय बोलू त्यांच्या? विमलने कागदावर लिहून दिले तेच आम्ही बोलतोय. कोणी लिहून दिलं? विमल कुठे आहे? हा, विमल गेली ती पारिजात मध्ये. ती तिला बोलू इथं. हा, पारिजात मध्ये गेली ती, व्हीलचेअर वर म्हाताऱ्याकडे काम करते, तिकडे गेली. दत्तू सांग तू तुला सांग माहिती काढायला. तेच म्हटलं ना. ऐका माझं, माहिती काढायला पाठवले तर जे बोला काय. अरे मी काय बोलू, मला माहित पण नाही, ते ओळखत पण नाही. काळी का गोरी मला माहित नाही. आता खिंड लढवा तुम्ही पड्डीशी, तो गेलाय माहिती काढायला, तवर बोला काहीतरी. आशाताई जानगुर्डेबद्दल बोलतायत पंडितजी आणि बोलतील. चांगलं बोला. नमस्कार सगळ्यांना. मी गाणं पोपट पंडित सुमारिया चौगुलिया. नाही बोलायचं. थांब ना, स्ट्रेस रिलीफ करतोय. थांब. श्रीमती आशाताई झांगुर्डे कोण आहेत या? आशाताई झांगुर्डे कोण आहेत? आशाताई झांगुर्डे अतिशय सुंदर असं नाव आहे. ऐकल्यावर हो आशाताई झांगुर्डे असं आपल्याला आशाताई झांगुर्डे असंही ते आपल्याला म्हणता येऊ शकतं, किंवा हे आशाताई झांगुर्डे असंही आपल्याला म्हणता येऊ शकतं. नावातच गंमत आहे. आशाताई, आशाता, तिन्ही अक्षरांना काना आहेत. आशाता. ईला रफार आहे. असं मिळून 1 2 3 काना 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 रफार, काना 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 रफार. आशाता ई, हे म्हणजे आशाताई कानामागून आल्या आणि रफार झाल्या. माहिती मिळाली का जरा बघा ना, मागे जरा विचारा कोणाला तरी. माहिती काढायला पाठवले तर तुला, तुम्ही तवर काहीतरी 5 एक मिनिट क्ल्यू दिलात तर मी बोलेन खिंड त्याच्यावर. लढवा मालक. आशाताई हा शब्द झाला. आता झांगुर्डे. आशाताई झांगुर्डे असं आपण म्हटल्यावर आपल्याला काय ऐकू येतं? आशाताई झांगुर्डे. वा वा पंडितजी. आशाताई झांगुर्डा, झांगुर्डे. अंगुर्डे मार खाल उगा फुकटचं नगरसेवक आले ती. आशाताईंनी आजच सकाळी मला फोन केला होता. जवळजवळ आम्ही 22 मिनिटं गप्पा मारला. ते मला म्हणाले, पंडितजी तुमचा आवाज अप्रतिम आहे, तुम्ही जगातला 8वं आश्चर्य आहात पंडितजी. मी म्हणाला नाही तसं काही नाहीये पंडितजी, खरंच सांगतो मी. आशाताईंना जाऊन 8 वर्ष झाले. ते नाही या जगात काही ढगातनं फोन करणार आहे तुम्हाला. आधी सांगतात ना का? त्या स्पॉन्सर आहेत का नाही त्यांच्या आता मी मागे बोलून बसलो तिकडे, सकाळी फोन मला आता काहीतरी करा, निपटा.
हा 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 माहिती मी बोललो मग अशी आशाताईंनी सकाळी फोन केला. मी बोललो आज सकाळी फोन केला होता, पण वेगळ्या आशाताई होत्या. रॉंग नंबरच्या आशा त्या वेगळ्या आशाताई होत्या. मातोश्री. ह्या ज्या आता आशाताई आहेत त्या आपल्या स्पॉन्सर्सच्या आई आहेत. जर त्या नसत्या तर आज हा कार्यक्रम झाला नसता, कारण त्यांनी त्यांच्या स्पॉन्सर्सला जन्म दिला नसता. एकदा आशाताईंसाठी जोरदार टाळ्या. आता काय त्या मातोश्री नाही, त्यांच्या मामी आहेत ते. अरे एक सांगा ना काहीतरी. आता मातोश्री बोलून बसलो मी, आई बोलून बसलो. मग आता करा काहीतरी पंडितजी. चौक सांगायला पाहिजे ना. एक नीट हसून हसून. मग असे मी बोललो स्पॉन्सर्सच्या आई आहेत आशाताई. पण काही म्हणतात ना कुठं, आई मरो मामी जगो. आई आहेत त्या मामी पण आहेत. आई कमी मामी जास्त आहेत. लांब आपण गेल्यावर मामे असं म्हटल्यावर आपण काय ऐकू येतं? मम्मी आई हे आणि मामी एकच आहेत. तर अशा ह्या आपल्या आशाताई आहेत. हे झालं ते झालं हे झालं, आता काय करणार? अशा आपल्या आशाताईंबद्दल 3 गोष्टी सांगतो. आशाताई एक स्त्री आहेत आणि आशाताई स्पॉन्सरच्या आई आहेत. आई पण आहेत, मामी पण आहेत. नमस्कार. वा वा वा. पंडितजींनी लयच चांगलं भाषण दिलेलं आहे इथं. तुम्ही मला मदत करत नाही. हा एक माणूस बसून ठेवलाय जो बोलतच नाही आल्यापासून. तो माणूस नाही बोललेलाच बरा आहे बाबा. बोलला की मग हा. आणि कसं आहे, बोलायला त्याला आठवलं तर पाहिजे. म्हणजे काय आठवत नाही, काय लक्षात राहत नाही त्या माणसाच्या. जुना गडी आहे ना व. ते काय करते, जे घर मोकळं दिसल, जे घर उघडं दिसल तिथं घुसतं आणि पुसत बसते. काय सांगताय? हा, त्याला काही बी कळत नाही. तर आता जे पुढचं जे आपला जो पुरस्काराचा टप्पा आहे तो जास्त महत्वाचा आहे. बघा मंडळी, आता आपल्या पुरस्काराला सुरुवात होती. इथं जो आता पहिला पुरस्कार आम्ही देणार आहोत, आमचा जो गृहसेविका गुणगौरव संध्या जे आहे, तो जो पुढचा पुरस्कार आहे तो आहे सर्वोत्कृष्ट वेट लिफ्टिंग हा पुरस्कार. आणि ह्यो पुरस्कार जातोय बघा या वर्षी श्रीमती लता गवारे यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत लता गवारे यांसाठी. यांनी यावर्षी 100 किलोचं वजन उचलून त्यांनी त्यांची ताकद दाखवून दिली आहे. स्त्रीमध्ये काय ताकद असते ही दाखवून दिलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर मी पंडितजींना विनंती करते, पंडितजी तुम्ही लताचा सत्कार करावा, तिचा सन्मान करावा. हे घ्या. तर मंडळी, या पुरस्काराचं स्वरूप आहे 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी, 1 ट्रॉफी आणि रोख रुपये 50,000 रुपये. अरे मला 70 रुपये देताय तुम्ही. मला 70 रुपये का देताय? म्हणजे तर आता लती, आता पुढची सूत्र मी लतीकडे सुपूर्त मला करते. प्रवास भत्ता पण पाहिजे. हा देते. मला फक्त 70 रुपये कशाला? देणार 70 रुपये बी देणार आणि प्रवास भत्ता बी देणार. 10 रुपये देते. आणि मंडळी, पुढचा पुरस्कार आहे उत्कृष्ट गायनाचा पुरस्कार. आणि तो जातोय गेली 5 वर्ष सलग विजेती शेवंता टोईफोडे हिला. हा माहितीच. आणि हिला देवा. आणि पुरस्काराचं स्वरूप आहे 10 ग्रॅमची एक अंगठी, 1 टार्फी आणि रोख रुपये 80,000 रुपये. अरे एवढे पैसे कसे देताय तुम्ही एकमेकांना? कशी देतात म्हणजे? अरे म्हणजे काय, मी जेव्हा तुझ्याकडे आलो होतो तू काय मला म्हणलीस बजेट कमी आहे. मग बजेट जास्त सांगितलं तुमचा विश्वास बसतोय होय तवा. अरे पण एवढे कसे देताय तुम्ही? बसा घेणार. कमाल करताय तुम्ही. मला जेवण पण पाहिजे इथे. काय मला प्रवास भत्ता आणि जेवण पण पाहिजे. अमरसपुरीचं पाहिजे मला. येस आमरस. असा माणूस आहे. हा ते अरे काय हो ह्या ना. ओ दादा इथे कोणीच जाणार नाही. इथे या इथं वरती बस. इथे या. होय होय बस 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 रे. बस. तर मंडळी, आता ह्या वर्षीपासून आम्ही एक वेगळीच गोष्ट करायची इथं ठरवली. तो म्हणजे या वर्षी आम्ही एक विशेष पुरस्कार देणार आहोत. आणि तो पुरस्कार असणार आहे सर्वोत्कृष्ट घर मालकाचा. आणि यो पुरस्काराचा मानकरी आहे आपल्या सगळ्यांचे लाडके पंडित सुमारिया चौगुलिया गानपोपट. मी सर्वोत्कृष्ट घर मला. होय. तर मंडळी, आता तुम्ही म्हणाल का या माणसाला सर्वोत्कृष्ट घरमालक पुरस्कार का? तुम्हासनी सांगते, या माणसाकडे गेले अनेक वर्ष मी काम करते, घरकाम करते बरं का. घरकाम तरी काय असते हो,
यो माणूस दिवसभर घरात रेकत बसलेला असतोय, काय कचरा होत नाही काय नाही, म्हणजे त्या केरसुनीला बी लाज वाटते फरशीवरनं फिरायला, काही बी कचरा नाही, भान हरपून गात असतोय नुसतं. काय सांगायचं या माणसाबद्दल? तुम्ही म्हणाल यो माणूस कसा काय बरं ह्याला लायक, एक नंबरचा शेपूट घालाय, येड्या डोक्याचा आहे, रेड चाप एकदम, लाचार आहे, कळत बी नाही, पगार बी देत नाही बरं का मला वेळेवर, अजिबात पगार देत नाही. पण तरी पण तुम्ही म्हणाल का यो माणूस लायक कसा? तर आमचे हे जे घर मालक आहेत ना, ते मोलकरणीला माणसासारखं वागवतात, ही त्यांची खास बाब आहे. म्हणजे यो माणूस म्हणतोय याकडं खाय शेवण त्याकडं खाय, पण नाही हो, यो माणूस आतून मुलायम हाय, शाळ्यासारखा मवाळ हाय, म्हणून यो खास हाय. कसं आहे का यो माणूस गावभर इव्हेंट करीत फिरतो, फुकटात बोलवते ती माणसं यासनी. मी काय यांच्याकडनं पगाराची अपेक्षा करणार हो, कारण यो माणूस खरंच लय खास आहे. म्हणजे तुम्हाला सांगते, माझा नवरा ऍडमिट होता मागच्या टायमाला, तेव्हा या माणसानं लपून छपून माझ्या पाकिटात पैसे भरलं. नंतर मला कळलं या माणसानं ते त्यांची पेटी आहे का नाही जीव की प्राण, ती इकली आणि पैसे मिळवले आणि माझ्या पाकिटात भरलं. आजारी असताना माझ्या नवऱ्याला बाजूला बसून रेखात बसला, त्रास दिला, तो आहेच येडच्या पाय म्हणून करते ते, पण लय खास आहे, लय खास आहे. आता मी गावाला गेलते, 1 महिनाभर नव्हते इथं, माझी लती यायची इथं कामाला ह्यांच्याकडे, 4 बिल्डिंगची कामं करायची, पण त्यांच्या लेकराला ह्यांच्याकडे सोपून जायची, हे बी सांभाळायचे दिवसभर, पोराला सारेगामा पत्नीचा शिकवायचा यो माणूस, ते बी रडायचं. एकदा तर ह्यांच्या शिकवणीनं तापाने फणणलं होतं ते, पण सांभाळलं या माणसाने, कारण माणूस दिलाचा सच्चा आहे, खास आहे. आता दत्तूच्या भाऊजींचा मागं ऍक्सिडेंट झालता, गुपचूप यो माणूस हॉस्पिटलात गेला, यग वाटली रक्त चढवलं या माणसाने, कोणाला कळू दिलं नाही. तिथं 4 कप कॉफी प्यायला आणि 4-5 गुलकोची बिस्किट टाकली खिशात आणि आलं, एवढा हावरट आहे, पण खास आहे हो, खरंच खास आहे. मी आता नाही बघितली अशी माणसं, कुठंच नाही बघितली, कवाच नाही, लई दुर्मिळ आहेत अशी माणसं. माझ्या समोर हो माणूस उभा आहे ना, लाख मोलाचा माणूस आहे. नाही घर मालक लय भेटतात हो, पण काळजात घर करणारा, माणुसकी जपणारा माणूस एखादाच असतोय, आणि त्यो ह्यो आहे. म्हणून आम्ही या वर्षी एक विशेष पुरस्कार देतोय, तो म्हणजे सर्वोत्कृष्ट घरमालक, आणि त्यो जातोय माझ्या मालकाला, माझ्या घरमालकाला, माझ्या साहेबासनी, पंडित गाणं पोपट सुमारिया चौगुल्या यासनी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. लते ते बक्षीस देते असणे. आणि मंडळी, या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे रोख ₹20 आणि 1 चांदीचं चॉकलेट. वा 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 वा, एकदम खास परफॉर्मन्स, वा वा, लईच भारी. सुदेशदा. नम्रताजी, वनिताजी, अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. अरुण दादा, काही न करता बरंच काय करून केलात तुम्ही. आणि समीरजी, तुम्हाला जितका नमस्कार, जितका सल्यूट करू तेवढा कमी आहे. आणि तुम्हाला बरीच वर्ष आम्ही फॉलो करतोय सर, सल्यूट टू यू. आणि तुमची जी म्हणतात ना परफॉर्मन्स क्या है, मंडळी परफॉर्मन्स, तर एक छोटंसं, जसं आम्ही म्हणतो ना आमच्या हिंदी विश्वात किशोर कुमार वर्सटाईल होते, तसे तुम्ही या कार्यक्रमात एक वर्सटाईल तुम्ही आहात. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. थँक्यू थँक्यू, गॉड ब्लेस यू. क्या बात. गाणं पोपट सुमारिया चौगुल्याच्या स्किट नंतर अशा कमेंट्स, किती बहारदार योग आहे हा. बघा, तुम्हाला बघून माझं गाणं पोपट झाला. थँक्यू सुदेशदा, थँक्यू.